स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। संजयराव कदम यांच्यावरील दावा न्यायालयानं फेटाळला। संजयराव कदम यांची रामदास कदमांवर टीका। रामगिरी महाराजांविरोधात तक्रार दाखल करा। मुस्लिम समाजाची मागणी। मंगळवारी खेड शहरातून मूक मोर्चा काढणार। चिपळूणमध्ये उद्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि नारायण तलावाचं लोकार्पण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच खेड शहरामध्ये प्रो गोविंदा आयोजित। रत्नागिरीची सुकन्या झाली को पायलट। सविस्तर वृत्त। 2017 सालापासून सुरू असलेला दावा माननीय न्यायालयानं फेटाळून आपल्याला न्याय दिल्याचं मत माजी आमदार संजयराव कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। यावेळी बोलताना माजी आमदार संजयराव कदम यांनी माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यावर जोरदार टीका केली। पाहूया नेमकं काय म्हणाले संजयराव कदम। काय नेमकं प्रकरण होतं आणि कुठल्या प्रकरणाचा दावा फेटाळला गेलेला आहे? खेड नगरपालिका हद्दीतील आत्माराम भोड या शेतकऱ्यांची डेंटल कॉलेज खेड या खेडच्या जागेमधील खेडचे त्या संस्थेच्या त्या शिवतेज आरोग्य संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांनी आत्माराम भोड यांची जागा बळकावल्याच्या बाबतची तक्रार कोर्टामध्ये आहे। तहसीलदार आणि प्रांताकडे तशा पद्धतीने दावे सुरू असताना तहसीलदार आणि प्रांतांकडून त्या ठिकाणी न्याय मिळत नाही, म्हणून आत्माराम भोड आणि त्याचे संपूर्ण कुटुंब हे प्रांत अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना त्या उपोषणाला मी असंख्य पत्रकार त्या ठिकाणी त्याची व्यथा ऐकून त्याची तक्रार ऐकून आम्ही त्याला त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा उपोषणाला त्यावेळेस बसलो होतो। 2017च्या वेळेचा हे उपोषण, त्यावेळेस मी दापोली खेड मंडणगड विधानसभेचा आमदार होतो आणि मग तो राग मनात धरून की त्या शेतकऱ्याला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून रामदास कदम यांची मानहानी झाली आणि म्हणून त्यांनी खेड न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता। 2017 ते 2024 जवळ 7 वर्ष नाहक त्रास दावा दाखल करून नाहक त्रास देण्याचं काम रामदास कदमांनी केलं, परंतु त्याचा त्रास शेतकऱ्यालाही झाला, मलाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि मेहरबान न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिला की हा दावा फेटाळून रामदास कदम यांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे। त्याच्याबाबतच्या प्रती आपण तुम्हाला देतो आहे। अशाबाबत सातत्याने जे रामदास कदम हे फार मोठे सत्पुरुष आहेत, फार त्यांना काहीतरी आपण वाटतं की माझी मानहानी होते म्हणजे वेगळी होते, आणि ते मात्र सातत्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांना शिवसेनेत असताना पदं मिळवताना त्यांना चांगले म्हणत होते आणि त्यांना पदावरून त्या ठिकाणी पक्षातून बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे मुलगाच नाही, शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलायचं, त्यांच्या चारित्र्यावरती बोलायचं, आदित्य ठाकरेवरती बोलायचं, हे असले उद्योग सातत्याने रामदास कदम करत आले। जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं टार्गेट होतं राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लागून रडलं, हा शिवसेना असं करतं म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेच्या मध्ये रामदास कदम असताना सुद्धा किंवा आता त्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या संख्येने आहे त्यांच्याबाबतचं करत असलं सातत्यानं वक्तव्य, आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्याबाबत वाईट बोलायचं आणि एखादा शेतकरी त्यांच्याबाबत अन्याय होतो म्हणून जो न्याय मागायला गेला त्याला कोणी जर काही समर्थन दिलं तर त्याच्यामध्ये पैशाचा माज आलेले रामदास कदम ते कोर्टाच्या धमक्या देऊन कोर्टात दावे घालण्याचं काम करते। म्हणजे गरिबानं त्या ठिकाणी फेऱ्या मारून दमलं पाहिजे आणि मी काय करू शकतो ही दादागिरी करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय। मेहरबान न्यायालयाने त्याचा न्याय त्या ठिकाणी आम्हाला न्याय देवता त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून हे सातत्यानं करणारे रामदास कदमाचा आम्ही पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये असे किती जरी दावे म्हटले ते 100-शेकड्यान दावे रामदास कदमाच्यावरती दावे घालायला लागतील, कारण रोज कार्यकर्त्यांना ही शिव्या देणारे, इतर नेत्यांना शिव्या देणारे रामदास कदम, आणि म्हणून इथं आज पत्रकार परिषदेमध्ये ते दावा फेटाळण्याचं प्रत आपल्याला देतो
आपल्या पेपरच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना सांगितलं पाहिजे. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज नाशिक जिल्ह्यातील मौजे पंचाळे या ठिकाणी एका प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रतिमा खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय. यामुळे खेड तालुक्यातील मुस्लिम समाजानं एकत्र येत शनिवारी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे खेड पोलिसांकडे केली आहे. तसेच या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी खेड शहरातून मुस्लिम समाज मूक मोर्चा देखील काढणार आहे. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे आदर्श आणि गुरु मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. त्यांचे आदर्श अत्याचारी आहेत अशा प्रकारचं वक्तव्य नाशिक जिल्ह्यातील प्रवचनादरम्यान केलं होतं. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे समाजातील एकोपा आणि सामाजिक बंधुत्व धोक्यात येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या गणेश उत्सव आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून या विषयाचं गांभीर्य ओळखून रामगिरी महाराजांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मुस्लिम समाजानं निवेदनाद्वारे खेड पोलिसांकडे केली आहे. वादग्रस्त वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आपल्या भावना निवेदनाच्या मार्फतीनं आमचे DYSP हस्तीकरांच्याकडे दिलेले आहेत. त्या ज्या भावना आहेत त्या संदर्भामध्ये सरांनी आपले जे काही ज्येष्ठ लोक होते, काही प्रतिनिधी आले होते, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर त्या चर्चेमधून अशी गोष्ट समोर आलेली आहे की याबाबत माननीय DYSP सर असतील, लिगल ॲडवायझर असतील आणि वरिष्ठ पातळीचे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून सोमवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला परत एकदा आपल्या जे काही 4 प्रतिनिधी आहेत ते भेटणार आहेत. भेटून त्यानंतर जी काय आहे स्ट्रॅटेजी ती आपल्याला कळवण्यात येईल. तर तोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आपल्याला इतकंच आव्हान असेल की कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही अशा पद्धतीनं आपलं जे काय आहे वर्तणूक असावी. अर्थात आपल्याबद्दल पूर्ण विश्वास आहे आम्हाला की आजपर्यंत खेडमध्ये भाईचारा हा अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगलाच राहणार आहे असा मी विश्वास आपल्याबद्दल व्यक्त करतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की आपण सोमवारपर्यंत पूर्णपणे शांतता आणि सहकार्य आम्हाला करायचं आहे. धन्यवाद साहेब. 100% इथं शांतता राहण्यासाठी कारण आमचे जे प्रेषित आहेत त्यांचे शिकवण आम्हाला आहे पीस आणि शांतता. फक्त आता शांतता कुठपर्यंत राखायची कारण आज वारंवार असे प्रकार होत आहे आणि त्याचे वारंवार आम्ही त्याचे निवेदन देतो. तर निवेदन दिल्यानंतर पुढचं काही आहे एक लोकांच्या भावना आहेत ते कुठेतरी त्याच्यावरती FIR दाखल झाली पाहिजे. जो पण रामगिरी महाराज आहे इतके देशद्रोही आहेत त्यांच्यामुळे वातावरण टाकतो सर. एवढीच आमची विनंती आहे. तो आम्हाला कुठं आमची एकता इथे घालवायचं हे हिंदू बांधव आमचेच आहेत ना. आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. तर असे जर महाराज वारंवार जर वक्तव्य केले तर त्याचा परिणाम काही ना काहीतरी होणार असतो. तर साहेब तुम्ही सोमवारी म्हणताय की आम्ही एक विनंती आजच तुम्ही असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आणि जिल्हास्तर नगरोत्थान योजनेमधून तसेच खासदार श्री रवींद्र वायकर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण तसेच शिवसृष्टी उभारणे आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत नारायण तलावाचं सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते आणि लोकसभा सदस्य तथा माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती चिपळूण नगर परिषद CO विशाल भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. चिपळूण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि नारायण तलाव या 2 कामांचे आपण दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी लोकार्पण करत आहोत. ज्यामध्ये आपलं पहिलं काम आहे नारायण तलावाचं सुशोभीकरण करणे. या कामाला स्टेट लेक कॉन्झर्वेशन नावाची जी स्कीम आहे यातून शासनाचा 3.5 कोटीचा निधी प्राप्त झाला होता आणि ते काम आता आपलं 100% कंप्लीट झालेलं असल्याने आपण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब
यांच्या शुभ हस्ते आणि माननीय वायकर साहेब लोकसभा सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये, तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य या सन्माननीय अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 18 ऑगस्टला हे उद्घाटन करत आहोत। या अनुषंगाने आपण सांस्कृतिक 2 या ठिकाणी महोत्सव घेत आहोत, कार्यक्रम घेत आहोत। एक म्हणजे 4 वाजता डॉक्टर शिवरत्न सेटे यांचं शिवाजी महाराजांचे पुतळे का उभा केले पाहिजेत या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि 6 वाजता श्री पाटील यांचा शाहिरी पोवाडा आपण आयोजित केलेला आहे। 7 वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे। 7 वाजता प्रथमतः नारायण तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल। तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वगड पुतळ्याच्या इथे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल। त्यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने त्या पुतळ्याच्या भोवती जो एक आपण पडदा केलेला असेल तो बटन दाबून उघडला जाईल आणि मग विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी करून ते लोकार्पण होईल। या एकूण सोहळ्याच्या अनुषंगाने आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहत असता आपल्याला 5 ते 6 हजाराच्या आसपास जनसमुदाय जमेल असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत। त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याशी समन्वय साधून एस टीच्या ज्या बसेस आहेत त्याचे देखील मार्ग बदललेले आहेत। या सोहळ्यासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील यांच्यासाठी वाहनांचे जे पार्किंग आहे ते आपण मुख्यतः 3 ठिकाणी निश्चित केलेलं आहे। एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागाची जे पार्किंग आहे तो एक असेल, दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असेल आणि तिसरं जे आहे ते लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाजूला भैरव देवस्थानचं जे खुलं मैदान आहे त्या ठिकाणी। आणि याच्यापेक्षा जर जास्त लागलं तर मग आपल्याला महामार्गाच्या ठिकाणी हायवेला जी जागा आहे त्या ठिकाणी वाहने लावावी लागतील। दुपारी 2 पासूनच या दोन्ही ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केले जातील। त्याबाबत पोलीस विभाग आणि पोलीस विभागाचा जो ट्रॅफिक कंट्रोल विभाग आहे तो त्यांची कारवाई करेल। जे आपण मुख्य लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण महिलांसाठी एक वेगळी सोय करत आहोत। महिला आणि बालकांसाठी एल टाईप शॉपिंग सेंटर जे आमचं बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर नावाने त्या ठिकाणी आहे त्या साईडला आपण महिलांची आणि बालकांची सोय करतोय। आणि ते सोडून इतरत्र जो वशिष्ठीचं जे शॉप आहे आणि पुढचा जो सगळा चौपाटीचा आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पुरुषांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत। या ठिकाणी जो जनसमुदाय जमेल त्याच्यासाठी पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेटची सोय ही नगरपालिकेच्या वतीने केलेली आहे। तसेच जास्त गर्दी होऊन प्रत्यक्षात लोकांचं असं की आम्हाला तो व्ह्यू दिसला पाहिजे तर तो कदाचित भेटणार नाही, म्हणून आपण 5 ठिकाणी LED स्क्रीन देखील केलेल्या आहेत आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोकांना भेटेल। आपल्या मदतीने सर्वांचे आम्ही तो YouTube लाईव्ह देखील करू। एकच आहे की आता ही आमच्या लेवलला, प्रशासकीय लेवलला केलेली ही तयारी आहे। याच्यामध्ये विविध संघटना, सामाजिक संघटना असतील, सांस्कृतिक संघटना असतील, त्यांनी देखील भाग घेतलेला आहे आणि त्यांचं देखील नियोजन आहे। आमचं सगळ्यांना आव्हान एकच आहे की शिवाजी महाराज हे आपले सगळ्यांची अस्मिता आहेत, आपलं सगळ्यांचा अभिमान आहेत। याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने शेवटच्या माणसापर्यंत निमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कदाचित एखाद्याला फक्त इन्व्हिटेशन मिळालं नाही म्हणून कुणीही कुठलाही मनामध्ये खेद न ठेवता या
म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होतो ही कदाचित पहिलाच असेल आणि शेवटचाही असू शकतो, म्हणजे पुतळा चिपळूण शहरापुरता ते. तर याला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला जी आवश्यक असेल ती मदत करावी एवढी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. आपण जसं सांगितलं की 2 वाजता जी ते वाहनांसाठीची जी वाहतूक असेल ती आमचं बंद करायचं नियोजन आहे, पण जे सामाजिक संघटनांनी जे ते शोभायात्रा काढणार आहेत त्यांची परवानगी घेण्यासाठी आमच्याकडे अजून प्रस्ताव आलेले नाही आहेत. ते आले की मग आपल्याला त्या पद्धतीने ट्रॅफिक करावं लागेल. आमचा जो अंदाज आहे चिंचनाक्यापासून ते लोकमान्य चिंचनाक्यापासूनचा रस्ता 2च्या पुढे आपल्याला बंद ठेवावाच लागेल वाहतुकीसाठी. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक वाचनालयापासूनचा जो रस्ता आहे तोही बंद ठेवावा लागेल. दुसरा जो पवन तलावाच्या बाजूने येतो तो देखील बंद ठेवावा लागेल. आणि तिसरा जो मुख्य आपला मार्कंडीतून येतो संभाजी महाराज चौक साई मंदिर तो देखील बंद ठेवावा लागेल. त्याच्यानंतर नारायण तलावाकडे जो अतिथी हॉटेलच्या दोन्ही साईडने येतात ते देखील रस्ते बंद ठेवावे लागतील. शेटे यांचं जे व्याख्यान आहे ते आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथे आयोजित केलेलं आहे आणि पोवाडा जो आहे तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जो आपण स्टेज लावला आहे तिथे आयोजित केलेला आहे. शिवसेना भगवान सप्ताह निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच खेड शहरामध्ये प्रो गोविंदा घेण्यात येणार आहे. काही गोविंदांच्या मनात शंका आहे की दहीहंडी उत्सव घेणार का नाही, पण नियमित दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. तरी देखील ज्या गोविंदांना गोविंदामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय. शिवसेना भगवा सप्ताहानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड तालुक्यामध्ये पहिल्यांदा जिल्हास्तरीय गोविंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. 25 तारखेला प्रो गोविंदाच्या स्पर्धा दहीहंडीच्या पूर्वी होतील आणि त्या प्रो गोविंदा स्पर्धा झाल्यानंतर 27 तारखेला आपला नेहमी गोकुळाष्टमीचा सण असतो त्या दिवशीसुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीनं खेडमध्ये भव्य अशा दहीहंडी बांधण्यात येणार आहेत. मानाचा हंडीचा मान हा आम्ही दरवर्षीच खेडमधला सगळ्यात जुना गोविंदा जय हनुमान मित्र मंडळ यांना देत असतो आणि म्हणून असे जय हनुमान मित्र मंडळाबरोबरच या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातल्या 25 गोविंदा पथकाने ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि मग 5 स्तराच्या ह्या दहीहंडीची स्पर्धा होत असताना जो कमीत कमी वेळामध्ये जो गोविंदा त्याच्यामध्ये 5 स्तर लावेल त्याला त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस, त्याच्यानंतरचं दुसरं बक्षीस, त्याच्या कमीच्या वेळेत त्याच्यानंतरचं पुढचं बक्षीस असेल. आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना डॉक्टर विक्रांत पाटील असतील, विजयराव जाधव आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप कांबळे असतील, शहर प्रमुख दर्शन महाजन, माजी सगळे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, सर्व शिवसैनिक त्या स्पर्धेनिमित्त त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. मी तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या गोविंदांना अधिक आवाहन करेन आपण मोठ्या संख्येनंच त्या गोविंदामध्ये सहभागी व्हावं. रत्नागिरी सारख्या कोकणातील एका छोट्या शहरातील मुलगी आता इंडिगो या विमान कंपनीमध्ये को पायलट म्हणून नियुक्त झाली. शहरातील सुबोध नागवेकर यांची मुलगी आणि ज्येष्ठ व्यायामपटू भाई विलणकर यांची नात कुमारी शिवानी नागवेकर हिची इंडिगो या विमान कंपनीत उपवैमानिक म्हणून नियुक्ती झाली आहे. सुमारे 200 तासाचा हवाई प्रवास पूर्ण केल्यानंतर तिची मुख्य पायलट म्हणून नियुक्ती होईल. रत्नागिरी जिल्ह्यातून पायलट म्हणून नियुक्ती मिळवणारी शिवानी ही पहिली महिला असून तिच्या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून तिचं कौतुक होतंय आणि अभिनंदन देखील करण्यात येतंय. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात राहून उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणं हे सोपं काम नाही. सातत्य आणि कठोर परिश्रम याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवानीला मिळालेलं यश. त्यामुळे तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कलकत्ता येथे 9 ऑगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा डेंटिस्ट असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला. शनिवारी 17 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शहरातील डेंटिस्ट डॉक्टरनी आपापलं क्लिनिक बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. निश्चितच बेटी बचाव बेटी पढावचा नारा देताना खरोखरच देशात बेटी सुरक्षित आहे का हा विचार आपल्या मनात येतो आणि या घटनेचा निषेध व्यक्त करून आज काम बंद आंदोलन करून असल्याचं महिला डॉक्टरांनी यावेळी बोलताना सांगितलं. नमस्कार. आज या ठिकाणी खेड डेंटिस्ट ऑर्गनायझेशनचे आम्ही सर्व सभासद जमलेलो आहोत. त्याचं निमित्त असं आहे की 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर.जी. कार या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर जो काही अमानुष गुन्हा आणि जो काही घटना घडलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खेड डेंटिस्ट ऑर्गनायझेशनचे सर्व डेंटिस्ट दिनांक 17 ऑगस्ट रोजी आमचे OPD म्हणजे क्लिनिक सर्व बंद ठेवणार आहोत. नमस्कार. मी सगळ्या डॉक्टरांकडून ह्या दिवशी प्रोटेस्ट करत आहो, कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे जे घटना घडली आहे ते अत्यंत चुकीची आहे आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. म्हणून ह्याविषयी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वांचं OPD बंद राहील. मी एक महिला डॉक्टर असून महिलांच्या सुरक्षेसाठी हा प्रश्न मला पण पडला आहे. आपण बेटी बचाव बेटी पढाव सांगतो, मग बेटी बचलीच नाही तर पुढं कसं काय होणार. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित मा तुझे सलाम या कार्यक्रमात शहरातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. यावेळी घेण्यात आलेल्या रेकॉर्ड डान्स आणि गीत गायन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योद्धा बन गई मैं हे नृत्य सादर करून लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये अथर्व हलगवार, स्वरा साळवे, अवनी मराठे, गुंजन शिवदे, समृद्धी महाजन, मृणाल भोसले आणि अनन्या क्षीरसागर यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्रशिक्षका श्वेता चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री समर्थ कृपा विश्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत खुल्या गटात समर्थ कृपा विश्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत समर्थ विश्वचा इयत्ता 10वीत शिकणारा कौशल घोसाळकर याने विशेष प्रावीण्य मिळवलं. प्रतीक सोनवणे, प्रणित वनगुले यांनी यावेळी यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील आंबडस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकास्तरीय अधिवेशन घेण्यात आलं. गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या 15 गाव विभागात या अधिवेशनाचं आयोजन भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके आणि तालुका प्रमुख किशोर आमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनाच विजयी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं आजवर केलेल्या कामांचा आढावा घेतानाच गुहागर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार असलेले भास्करराव जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली. भास्कर जाधव हे कसे नौटंकीबाज आमदार आहेत आणि पक्षबंधू आमदार आहेत हे उपस्थितांना पटवून दिलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच डॉक्टर विनय नातू यांनाच आपण निवडून आणायचा असा ठाम निर्धार व्यक्त केला.
यानंतर माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी मनोगत व्यक्त केलं। त्यांनी आपल्या मनोगतामध्ये खेड तालुक्यातील जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्याबद्दल आभार मानले। यावेळी डॉक्टर नातू यांनीही आमदार भास्करराव जाधव यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव हे सडक्या मेंदूचे असल्याची टीका केली। भविष्यात या मतदारसंघात आपणच आमदार असू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमानंतर 15 गाव विभागातील अनेक गावातील लोकांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। सर्व प्रवेशकर्त्यांचं माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी पक्षात स्वागत केलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पुण्यात येथे पार पडलं। त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्ह्याचं अधिवेशन झालं आणि आता प्रत्येक तालुक्यामध्ये अधिवेशन सुरू आहे। गुहागर विधानसभेतला असलेला हा खेड तालुका आहे। या खेड तालुक्यातलं असलेलं हे अधिवेशन आणि स्वाभाविकपणे इथले स्थानिक आमदार भास्करराव जाधव त्यांनी ज्या पद्धतीने गेले काही दिवस सातत्याने भारतीय जनता पार्टी या नेत्यांवरती बेताल आरोप करत आहेत आणि निश्चितपणे त्यांना काही उत्तर देणं आवश्यक होती। सातत्याने देवेंद्रजी असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांच्या विरोधामध्ये आपली भाषणं करायची, बोलायचं आणि स्वतःचं अपयश लपवायचं अशा पद्धतीचं भास्करराव गेले अनेक दिवस काम करतायत। खरं तर विकास कामांच्या बाबतीत हा विधानसभा मतदारसंघ सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे। ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेलाही हा गुहागर विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला। महायुतीचं सरकार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्र्यांच्या माध्यमातून या भागामध्ये निधी येतोय आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धक्का कुठेतरी बसेल अशी एकूण स्थिती निर्माण झाली आणि अशी स्थिती निर्माण झाली की पुन्हा एकदा देवेंद्रजींवरती बोलायचं, भाजपच्या नेत्यांवरती बोलायचं, नातूसाहेबांवरती बोलायचं, उत्तर देण्याचा एक विषय आमच्या बैठकीमध्ये होता आणि त्याला यापुढे मोठ्या प्रमाणावरती त्यांना उत्तर दिलं जाईल। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा अपमान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवर गेल्या काही महिन्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलंय। या सेतूवर वाहने थांबवण्यास बंदी असताना देखील प्रवासी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहने थांबवत असतात। अशाच एका आत्महत्येचा थरार अटल सेतूवरील CCTVत कैद झालाय। कॅब चालक आणि अटल सेतूवरील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले। शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। रीमा पटेल असं या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 56 वर्षीय महिलेचं नाव आहे। शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील एक महिला कॅबनं अटल सेतूवर आली। त्यानंतर तिनं कॅब चालकाला गाडी एका बाजूला थांबवण्यास सांगितली। कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलीकडे उभी राहिली। हा प्रकार कॅब चालकानं पाहिला। त्यानंतर तो स्वतः कॅबच्या खाली उतरून महिलेशी बोलू लागला। त्यानं प्रसंग अवधान राखत महिलेला धरून ठेवलं। याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी मोठ्या शिताफीनं महिलेला वर खेचलं। हा संपूर्ण थरार CCTVत कैद झालाय। ही महिला काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना महिलेच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत किन्हड हनुमानवाडी सभागृहासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून आज या कामाचं उद्घाटन आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। यासोबतच किन्हड देऊळवाडी श्रीकृष्ण मंदिर रोडसाठी 5 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचं भूमिपूजन आणि किन्हड चिपटेवाडी साकवा करता 25 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचं देखील भूमिपूजन आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। दरम्यान उपस्थित सर्वांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं। तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मतदारसंघात सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी मार्गी लावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं। याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे, विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे, सौ चारुशीला कामतेकर, बुरोंडी विभाग प्रमुख
दीपक घडशी, चिखलगावचे सरपंच दिनेश आडविलकर, ग्रामसेवक अनंत कोळी, किन्हळचे शाखा प्रमुख संजय रेवाळे, ओळगावचे शाखा प्रमुख सुरेश कासेकर, देवकेचे शाखा प्रमुख प्रकाश बैकर, चिखलगावचे तंटामुक्ती अध्यक्ष रोहन धोत्रे, अशोक गुरव, किन्हळ देवखे आणि चिखलगावच्या पोलीस पाटील मानसी बैकर आणि किन्हळ ग्रामविकास मंडळ उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव उदय रेवाळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश चिपटे, महिला सचिव किमया रेवाळे, प्रमुख सल्लागार कृष्णा एसवरे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक महेंद्र जालगावकर, हनुमानवाडी ग्रामीण अध्यक्ष जनार्दन मोहिते आदी सर्व उपस्थित होते। यावेळी पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक, युवा संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश डायनाक आणि स्वागत आणि आभार प्रदर्शन प्रशांत चिपटे यांनी केलं। जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून माजी सरपंच ममता भुवट आणि श्रीकृष्ण क्लब मित्रमंडळ भडगाव यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी निपुण माता उपक्रमाअंतर्गत निर्धार मातांचा सन्मान करण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या माजी सरपंच ममता भुवट आणि श्रीकृष्ण क्लब आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य यांचे आभार मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर यांनी यावेळी मानले। प्रशालेतील सर्व शिक्षक, प्रशालेचे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पत्रकार दिवाकर प्रभू यांच्यासह श्रीकृष्ण मंडळाचे त्यांनी आभार मानले। खेड येथील श्रीमान चंदूलाल शेठ प्रायमरी स्कूलमध्ये शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना राखी बांधली। प्रायमरीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।